नमस्कार. दासबोध निरूपण यातला आज हा 10वा भाग. सुरुवातीला एक मला उल्लेख करायचा आहे की एकाने विचारलं की तुम्ही हे टी शर्ट वगैरे घालून काय बसता टी व्ही समोर, लॅपटॉप समोर. निरूपण करता म्हणजे कसा ड्रेस वगैरे पाहिजे तर मला बाह्य देखाव्याची काही फार हौस नाही आहे. आणि समर्थाने सांगितले वेश असावा बावळापरी अंगी नाना काळा ते मानणारा मी मनुष्य आहे. बावळाने हे पण बऱ्यापैकी ठेवलं आहे. आणि मुख्यतः हा ज्ञान आहे समर्थ सांगतायत ते सांगायला किंवा त्याचं निरूपण करायला किंवा त्याचं थोडं स्पष्टीकरण म्हणा, विवेचन करायला पोशाखाची काही गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही. काय म्हणतो ते बाहेरचा अवडंबर याला गरजेचं आहे असं मला वाटत नाही. भूस घ्या समज नाही का, ओवीत पुढे उल्लेख केला आहे की वरचं भूस टाकून मी आता धान्य काय ते बघा. तसं माझ्या ड्रेसला काय फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. कारण हे सगळं अर्थात मी सुद्धा हे करतोय म्हणजे फोडले भांडार धण्याचा हा मालक अशापैकीच आहे. समर्थांचंच मी तुम्हाला फक्त आणखी थोडं खुलासेवार सांगतोय. हे सांगताना माझ्या पुस्तकाचा आधार घेतोय आणि क्वचित थोडी त्यामध्ये भर घालतोय. कारण हे पुस्तक लिहिताना मी पूर्ण विचार करून आणि सम्यक अभ्यासानं ते लिहिलेलं आहे. त्यामुळे भर घालायलाही फार लागत नाही आहे. फक्त या आजच्या काळातल्या माध्यमाला उपयोगी पडावं म्हणून हे व्हिडिओचं माध्यम मी वापरतो. सुरू करूया आपण. विरक्ताचं लक्षणं समर्थांची पुढे चालू आहेत. उपाधी करूनही विरक्ते उदासीनता धरावी, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्व उभारावा मोडला परमार्थ, विरक्ते विमज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान, विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी. तम आणि रज यांच्या त्यागाने सत्वगुण अंगी येतात आणि सत्वगुणांची पुढील साध्यता म्हणजे विरक्ती होय. विरक्ताचे वागणे कसे असावे आणि असते हे सांगताना समर्थ म्हणतात की त्याने धर्माने व नीतिन्यायाने वागावे, नेहमी नवनवीन विचारांचा आणि ज्ञानाचा धांडोळा घ्यावा, त्याने भाविकजनांना सांभाळून मार्गदर्शन करावे आणि त्याचबरोबर जे भोळेबावडे अज्ञानी असतील त्यांनाही दूर न लोटता जवळ करून आपलेसे करावे, त्याने सावध असून बहुतजनांचे अंतरंग ओळखून वागावे आणि सज्जनांचा पक्ष सदैव घेऊन दुर्जनांनाही सुधारण्याचा प्रयत्न करावा, त्याने सतत ज्ञानरत अभ्यासू आणि बहुश्रुत असावे. कोणीही माणूस सर्वच ज्ञान मला आले आहे असे म्हणू शकत नाही. शिकणे ही सतत चालणारी आणि कधी न पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. म्हणून विरक्त जरी झाला तरी त्याने अभ्यास करावा हा समर्थांचा आग्रह आहे. त्याने सर्वच प्रकारचे ज्ञान संपादन करावे, त्याचा वक्तृत्व कलेवर मोठा भर असावा. ज्याला कोणतेही कार्य करायचे त्याला आपले म्हणणे दुसऱ्याच्या मनावर बिंबवून पटवून सांगता आले पाहिजे आणि त्यासाठी वक्तृत्व आवश्यक आहे. विरक्तानेही उत्तम वक्ता असलेच पाहिजे आणि त्याने आपल्या अमोघ वाणीने लोकांना वळवून घेऊन परमार्थाची पुनर्स्थापना करावी असे समर्थांचे सांगणे आहे. त्याने अशा लोकांच्या शंकांचे ज्ञानपूर्वक निरसन करून त्यांनाही विरक्तीच्या मार्गासाठी उद्युक्त करावे. त्यासाठी हरिकीर्तन, भजन, निरूपण, कीर्तन यांचा गदारोळ उडवून द्यावा व भगवंताचे उत्सव थाटाने करून अंधश्रद्धांच्या मनात ही श्रद्धा उत्पन्न करावी. मात्र देवाचा उत्सव वैभवाने केला तरी त्यात कधीही स्वतः गुंतून जाऊ नये आणि आपला निरीच्छपणा सोडू नये. समर्थ एका ठिकाणी असे म्हणतात पुढे, दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो. म्हणजेच त्या वैभवापासून स्वतः मात्र विरक्तपणे लांब राहावे आणि अलिप्त राहावे. देव, धर्म आणि राष्ट्र या तिन्ही गोष्टी वंदनीय आहेत आणि सर्वच लोक त्यामध्ये सामील असावेत असा समर्थांचा आग्रह आहे. एखाद्याच माणसाने स्वतः एकांतात राहून उद्धरून जाणे त्यांना पुरेसे वाटत नाही, तर त्याने जनसामान्यात सदैव त्यांनाही सन्मार्ग दाखवून उद्धार केला पाहिजे अशी त्यांची शिकवण आहे. म्हणून विरक्ताने लोकसंग्रह करावा, त्यासाठी लोककार्य करावी, परंतु त्यातही अलिप्तपणा राखावा. झालेल्या लोककल्याणकारी कार्याबद्दल कधीही मानसन्मानाची अपेक्षा करू नये आणि मनात चुकून सुद्धा मी अमुक केले तमुक माझ्यामुळे झाले असा अहंकार निर्माण होऊ देऊ नये. थोडक्यात विरक्ताने मनातून पूर्णपणे विरक्त राहून लोकसंग्रह, लोकोपयोगी कार्य, धर्मप्रसार आणि सद्विचारांचा प्रसार आणि भगवंताची आराधना हे सर्व कार्य मोठ्या वैभवाने व पूर्ण क्षमतेने मात्र स्वतः अलिप्त राहून करत राहावे.
स्वतंत्रपरी जगमित्र, अलिप्तपणे नित्यमुक्त. नित्यमुक्त शब्द सुद्धा फार महत्त्वाचा आहे. नित्य म्हणजे सदैव मुक्त राहणारा, मुक्तीच्या मार्गातनं बंधच केव्हा ते लोभाने परत येणारा नव्हे. विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी. विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे, मुमुक्षु निरूपणे. विरक्ताने लोकसंग्रह करून जगमित्र व्हावे, पण अंतरेमी मात्र स्वतंत्रच राहावे. म्हणजेच त्याने लोककार्य, लोकांचे कल्याण याशिवाय ते लोककार्य लोकांच्या कल्याणाशिवाय अन्य कोणत्याही स्वार्थी हेतूने प्रेरित नसावे. स्वार्थही 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शरीर स्वार्थ, वाचिक म्हणजे लोकांनी मला चांगले म्हणावे, आणि मानसिक म्हणजे मला सर्वांनी मान सन्मान मोठेपणा द्यावा. यापैकी कोणताही स्वार्थ न बाळगता जनसेवा परायण असले पाहिजे. असे राहिले तरच कोणत्याही मोहपाशात न गुंतता साधक स्वतंत्र राहू शकेल. विरक्ताच्या अंगी अनेक विविध गुण असावेत. अनेक विद्या, कला आणि शास्त्रे यात त्याला गती असून तो बहुगुणी असावा. त्याचे हे अनेकरंगी व्यक्तित्व पाहून जनसामान्य त्याच्या मागे येतील आणि मग अशांना तो योग्य मार्ग दाखवू शकेल. विरक्ताने कोणत्याही लोभाची किंवा लाभाची अपेक्षा न ठेवता सर्वार्थाने वैराग्य धारण करणारा विरागी असावे. परमेश्वराची भक्ती विविध प्रकाराने सदैव चालू ठेवावी आणि त्यामध्ये सर्व लोकांनाही समाविष्ट करून घेण्याचा सदैव प्रयत्न करावा. समर्थांचा बहुश्रुतेवर भर आहे. कोणत्याही एकाच दिशेच्या किंवा विषयाच्या ज्ञानाने माणूस परिपूर्ण होणार नाही, तर त्याला अनेक विषयांचे ज्ञान हवे. समर्थांची ओवी इथं मी सुरुवातीला म्हणलो ती इथं आली आहे. वेश असावा बावळापरी अंगी नाना कळा, असे त्यांचे सांगणे आहे. लोकांवर अधिराज्य करून त्यांना सन्मार्गाला लावायचं आहे, तर तुम्हाला नाना शास्त्रे वा नाना कळा अवगत असल्याच पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. हे ज्ञान असूनही कोणी निंदक भेटला तरी विरक्ताने त्याची निंदाही शांतपणे ऐकून घेऊन त्याला उत्तर दिले पाहिजे. साधकांना साधनमार्गाचा बोध केला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या ज्या प्रपंची माणसांना परमार्थाविषयी गोडी उत्पन्न होईल अशा मुमुक्षूंना सुयोग्य शिकवण देऊन मोक्ष मार्गाला उद्युक्त केले पाहिजे. या संपूर्ण समाजाचे आणि विरक्तपणाचे सार काढणारा नित्यमुक्त हा सुरेख शब्द समर्थांनी येथे वापरला आहे. विरक्त सदाच मुक्त असतो. जेव्हा त्याला सुखभोग मिळतील तेव्हाही तो त्यात गुंतलेला नसतो, त्यापासून तो अलिप्त असतो. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी फार सुरेख उदाहरण दिले. ते म्हणतात, पंचपक्वांना जेवण मिळाले तर ते आनंदाने जेवावे, पण उद्या उपवास घडला तर तोही आनंदाने सोसावा. हे ज्याला साधले तो खरा विरक्त आणि नित्यमुक्त झाला. आपण असा जाणीवपूर्वक प्रयत्न रोजच्या आयुष्यात सुरू केला तर आपल्यालाही नित्य नव्हे पण अधूनमधून तरी आपण मुक्त होणे साध्य होईल असं मला वाटतं. दुसऱ्या दशकातला 10वा समाज आहे पडत मूर्खांचा. म्हणजे समर्थांनी उल्लेख केला शहाणे असूनही मूर्ख. मागं मूर्ख लक्षणं आपण पाहिली, आता ही पडत मूर्ख. शहाणे असूनही मूर्ख, तया नाव पडत मूर्ख. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, गुणसंगत अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख. हस्त बांधिले ऊर्णदंते, लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख. जगामध्ये रोजच्या जीवनात आपण अनेक लोक बघतो की जे हुशार असतात, परंतु ही हुशारी ते आपल्या आचरणात आणत नाहीत. दुसऱ्याला उपदेश करताना ते उत्तम करतात, पण स्वतः तसे वागत नाहीत. त्यामुळे असे म्हणतात की जगात मूर्खांचे 2 प्रकार आहेत. एक मूर्ख आणि दुसरे शहाणे मूर्ख, म्हणजे शहाणे असून सुद्धा मूर्ख. अशा शहाण्या मूर्खांना उद्देशून समर्थांनी पडत मूर्ख हा शब्द वापरला आहे. अशी माणसे थोड्याशा उपदेशामुळे, अभ्यासामुळे सुधारून खरोखरीच ज्ञानी शहाणे होऊ शकतात. अशांचे बोलणे आणि वागणे, विचार, उच्चार आणि आचार यात काही तफावत असते व त्यामुळे ते स्वतःचेच कसे नुकसान करीत असतात हे समर्थांनी या दुसऱ्या दशकाच्या 10व्या पडत मूर्ख लक्षण या समासात सांगितलं आहे. अशी माणसे अभ्यासाने प्रावीण्य मिळवलेली असतात. ब्रह्मज्ञान त्यांना माहीत असते व त्याचे निरूपणही ते उत्तम प्रकारे करू शकतात, परंतु त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यात मात्र वासना आणि अभिमान ठेवून वागतात.
स्वतःला शहाणे समजून इतरांना हीन लपून सदैव नावे ठेवतात. सगुण भक्ती परमार्थ मार्ग यावर टीका करून स्वैराचाराचा पुरस्कार करतात. वेद, शास्त्रे व संतांचा उपदेशाचा विपरीत अर्थ काढतात. शिष्यांना चुकीचे मार्गदर्शन करतात आणि लोकांशी बोलताना त्यांचे मन मोडेल असे कठोर बोलतात. हुशार असूनही अंतरात कपटी व कुटील असतात आणि श्रीमंत सत्तावान माणूस पाहिला की लाभाच्या आशेने त्याची खोटी स्तुती करतात. संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय त्याला नावे ठेवतात. दुसऱ्याचे अंगातील गुण पाहण्याऐवजी छिद्रांविषयी वृत्तीने दोष काढू पाहतात. स्वतः रूपगुण संपन्न असूनही स्त्रिया पाहिल्या की मनाने चाळवतात आणि परमेश्वराचे गुणगान करायचे सोडून स्वार्थासाठी कोणाचेही, विशेषतः श्रीमंताचे शस्त्रस्थानी बसलेल्याचे असताना कौतुक करत असतात. समर्थ कर्मयोगी होते. ग्रह तारे भविष्य करणे यावर त्यांचा विश्वास होता. ते म्हणतात, व्युत्पन्न ब्रह्मज्ञानी आणि विरागी असून जर तो लोकांना भविष्य सांगू लागला तर तो पडतमूर्खच समजावा. तसेच भक्ती न करता, विवेक व वैराग्य न अंगीकारता केवळ पोपटपंची करत इतरांना ब्रह्मज्ञान सांगणारा क्रियाहीन माणूस सुद्धा मूर्खच आहे असेही ते बजावतात. ऐश्वर्याचा गर्व करणारा, देह म्हणजेच मी समजणारा आणि सर्व ज्ञान असूनही जनहिताची बुद्धी आणि कृती नसणारा ही पडतमूर्खाचीच लक्षणे आहेत. विरक्तीवर श्री समर्थांचा भर असल्यामुळे हे तत्वही ते काव्यात्मतेने सांगतात. ते म्हणतात, कोळ्याच्या तंतूने हत्तीला जखून टाकावे किंवा परागसुगंधाच्या लोभाने भुंग्याने कमळात अडकून जावे, तसा प्रपंचाच्या गुंतवळ्यात गुंतून जाणाराही पडतमूर्खच असतो. अशा पडतमूर्ख व्यक्ती थोडासा विचार केला तर आजही आपल्या आजूबाजूला अनेक दिसतील. एवढेच नव्हे तर आपण स्वतःही आत्मशोधन करून पाहणे आवश्यक आहे की आपणही त्यात येत नाही ना, आणि चुकून त्यात येत असलो तर सुधारण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हीच तर समर्थांची शिकवण आहे. आता आपण 10व्या समासाकडे जातोय. 10वा समास पुढे चालू आहे, हा पडतमूर्खांचा. त्यागावया अवगुण बोलेले पडतमूर्खाचे लक्षण विचक्षणे निवावे पूर्ण. रात्रंदिवस करी श्रवण न सांडी आपले गुण, स्वहित आपले आपण नेणे तो एक पडतमूर्ख. ज्ञान बोलून करी स्वार्थ, कृपणा ऐशी साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडतमूर्ख. वर्तल्या विणसी कवी, ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधीन गोसावी तो एक पडतमूर्ख. पडतमूर्खांचे नमुने आपण आपल्याभोवती रोज पाहत असतो. एखादा हुशार डॉक्टर वास्तुशास्त्राच्या नादी लागून बंगल्याची मोडतोड करतो, तर एखादा प्रतिभावंत लेखक मानसन्मानासाठी सत्ताधाऱ्यांचं कौतुक करतो. कधी उत्तम प्रवचनकार मानधनासाठी अडून बसतो, तर कधी धर्मप्रसार करणारे आचार्य हा मंत्री, तो श्रीमंत, तर हा सामान्य भक्त असे भेदाभेद पाहताना दिसतात. म्हणजे विद्या शिकूनही अज्ञानी राहिलेले, परमार्थ वाचून सांगणारे पण आचरणात न आणणारे असे पडतमूर्ख तेव्हाही होते, आजही आहे आणि पुढेही राहणारच आहे. म्हणूनच समर्थांचा उपदेश तेव्हा, आज आणि उद्या अगदी 22व्या शतकात नव्हे 100व्या शतकातही उपयोगी पडेल असा कालातीत आहे. पडतमूर्खांची लक्षणे सांगताना ते पुढे म्हणतात की तो कधी मानसन्मानाच्या अपेक्षेने लोकांचा अन्वय करतो, तर कधी अयोग्य व्यक्तीची स्तुती करतो, तर कधी आदरणीय व्यक्तीची निंदा करावयास तयार असतो. थोडक्यात वेळ प्रसंगाने आपला स्वार्थ पाहून त्याचे वागणे असते. त्यात सत्याचा लवलेश नसतो. तो समोर चांगले बोलला तर पाठीमागे निंदा करेल आणि बोलणे एक आणि कृती वेगळी असे त्याचे वर्तन असते. समोर जाणकार श्रोते असले तरी आपण वक्तवा म्हणून त्यांचा अनादर करण्याची तो मागे पुढे पाहत नाही आणि जे सत्य सांगायचे आहे ते सोडून समोरच्याला बरं वाटावे म्हणून असत्य सुद्धा बोलतो. जो दिलेले वचन सहजपणे व खंतही न वाटता मोडतो आणि जो परस्वाधी नसतो तो पडतमूर्खच समजला पाहिजे. तो रात्रंदिवस चांगले वाचन व चांगल्या गोष्टीचे श्रवण करूनही त्यातील उपदेशाप्रमाणे आपले अवगुण सोडित नाही आणि ज्याला स्वतःचे हित कशात आहे हेही कळत नाही व खरे तर त्याला कधी कधी स्वहित ही गोष्ट कळते, पण ती आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करीत नाही. मोठेपणा व ज्ञान मिळाल्यावर जो गुरुला विसरतो आणि स्वतःलाच गुरुही श्रेष्ठ समजून लागतो, असा अवज्ञा करणाऱ्या शिष्यालाही चुचकरू पाहतो. गुरुपरंपरा सांगाव्या ज्याला कमीपणा वाटतो तोही पडतमूर्खच असतो. आपल्या सगळ्यांना तेंडुलकरचं उदाहरण माहिती आहे, सचिनचं. एवढा मोठा त्याला
जगात माणूस जन्माला मिळाला तरी तो आपल्या गुरूंना आचरेकर सरांना विसरला नाही, कारण तो शहाणा सूज्ञ आहे. पण समर्थ म्हणतात पडत मूर्ख नाही आहे, तो खरोखरीच ज्ञानी मनुष्य आहे. तो पडत मूर्ख माणूस आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वार्थासाठी करतो आणि एखाद्या अर्थात चिक्कू माणसाप्रमाणे पैसा पैसा करून धनसंचय करीत राहतो. तसेच परमार्थ मला साधला, मी परमार्थी आणि विरागी झालो असे सांगून लोकांना परमार्थाच्या गप्पा मारतो आणि त्यांचा उपयोग पैसे मिळवण्याकरता करतो. त्याला खरे म्हणजे काहीच चालले नसून तो पडत मूर्खच असतो. स्वतःचे वागणे न सुधारता केवळ लोकांना उपदेश करणारा, स्वतः ब्रह्मज्ञानी नसूनही ते लोकांना शिकवण्याचा व्यर्थ खटाटोप करणारा आणि गोसावी म्हणजे साधू असूनही परतंत्र व परस्वाधी नसलेला हेही पडत मूर्खच आहेत. समर्थ या समासाच्या उपसमाहाकडे वळताना म्हणतात, संसारात सर्व सुख आहे असे समजणारा माणूस मूर्ख श्रेष्ठ आहे. तेव्हा ही लक्षणे मी तुम्हाला बोध व्हावा व तुम्ही त्यांचा त्याग करावा म्हणून सांगितले आहे. त्याचा अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्ही ती सोडून देऊ शकाल व खरेखुरे ज्ञानी व शहाणे होऊ शकाल अशी खात्री वाटते. आता आपण दुसरा दशक पूर्ण केलेला आहे, तर आपण तिसऱ्या दशकाकडे चाललो. तिसऱ्या दशकाची आपण सुरुवात करतोय. पहिला दशक स्तवनाचा होता, दुसरा गुणलक्षणाचा होता आणि आता हा तिसरा दशक जो आहे तो स्वगुण परीक्षेचा असं समर्थांनी त्याला नाव दिलेलं आहे. जन्म लोभाचे कमळ, जन्म शोकाचा सागर, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नाहीसा, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पड ज्ञानहीन, जन्म जीवाचे जीवपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी बक्षित आहे. काळाची काकडी बक्षित आहे म्हणजे मी पुढे येईल तर निरूपण, पण काळ जन्माची काकडी चावून खातोय असं म्हणायचं. या दशकामध्ये समर्थांनी माणूस जन्माला आल्यापासून मृत्यू पावेपर्यंत त्याचे जीवन कसे चालते याचे सखोल वर्णन केले आहे. प्रपंच उत्तम करावा अशी जरी त्यांची शिकवण असली तरी मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय देहोपभोगापासून मुक्त होऊन आत्मप्रचित्ती येणे असले पाहिजे, हाच त्यांचा आग्रह आहे. त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी ऐहिक जीवन जरी वरकरणी सुखाचे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते कसे दुःखाचेच आहे व खरे सुख जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडून ब्रह्मज्ञानी होण्याचं आहे हे ते स्पष्ट करून सांगत आहेत. यातील हा पहिला समाज जन्मदुःख निरूपण हा आहे. समर्थ म्हणतात, पुढे सतत वाढत जाणाऱ्या दुःखरूपी वृक्षाचा जन्म हा अंकुर आहे. कोणताही अंकुर इवलासा असतो व तोच पुढे वर्धिष्ट होऊन त्याचा प्रचंड वृक्ष बनतो. अगदी त्याचप्रमाणे इवलेसे बाळ जन्माला येते आणि पुढे 50, 60, 80 वर्षापर्यंत संपूर्ण आयुष्य दुःखमय जगते. एका कवितेत मी ओळी लिहिल्या त्या वाचतो. हसू मागे आसू येते, सुखामागे तैसे दुःख, यशापाठी अपयश, प्राणी जन्माचे संचित, असं मी एका कवितेत लिहिलं होतं. अशा या कवितेच्या ओळीप्रमाणेच आपले आयुष्य जात असते. समुद्र जसा सदैव भरलेलाच असतो तसेच माणसाला आयुष्यभर कोणते ना कोणते दुःख मनात भरलेलेच राहते. मनुष्यजन्म आणि काळजी यांचं अतूट नातं आहे. त्यामुळे माणूस सतत कोणत्या ना कोणत्या भीतीच्या छायेखाली झाकोळलेला असतो. रस्त्याने निघालो तर अपघाताची भीती, कधी मधुमेहाची तर कधी कॅन्सरची भीती. भीतीचे काहीच कारण नसले तर आहे नीट चालेल ना ही भीती तरी पाठीमागे लागतेच. म्हणूनच श्री समर्थ जन्माला भयाचा डोंगर म्हणतात आणि शिवाय तो कधी हलती नाही, मग नष्ट होण्याची तर बातच नको. सद्विद्येच्या अभावाने कुविद्या उत्पन्न होते व त्यातूनच वासना बळावतात. वासनेतूनच जीव जन्माला येतो. आयुष्यभर लोभामुळे गंधमोहात पडून कमळात अडकल्या भुंग्याप्रमाणे त्याची अवस्था होऊन तो शेवटी लोभातच मरण पावतो. जन्माला येण्यापूर्वी आत्मा मुक्त असतो, परंतु जन्माबरोबर वासना आणि त्यातून निर्माण झालेली भ्रांती म्हणजे देहसुखाचा भ्रम यातच तो गुरफटून जातो. त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मज्ञान नसल्यामुळे तो देह म्हणजेच मी असे मानत राहतो. त्यामुळे वासनेतून जन्म, जन्मामुळे वासना, वासनेतच मृत्यू व म्हणून पुन्हा आपला जन्म, असा या फेऱ्यातच आपण अडकून पडतो. वासना, त्यामुळे अहंकार आणि मीपणा
या सर्व गोष्टी जन्माबरोबरच येतात आणि त्यामुळे जन्मल्याबरोबरच माणूस परमेश्वराला विसरून जातो. जन्माबरोबर जीवाला देहोपभोगाचा आणि वासना विकारांचा वारा लागतो आणि विषयांची आवड निर्माण होते. त्यातून सदैव अतृप्तीचा शाप त्याला मिळतो आणि तो कधीही संपूर्ण समाधानी, तृप्त व संतुष्ट होऊ शकत नाही, असे सांगून समर्थ मानवी आयुष्य कसे क्षणभंगुर आहे हे सांगतात. ते म्हणतात, आपण जशी कोवळी काकडी सहजपणे खातो, तितक्या सहजपणेच काही काळ आपल्या आयुष्याची काकडी भक्षण करून आपला मृत्यू जवळ आणीत असतो. अशा रीतीने समर्थ जन्माचे वासना हे कारण व त्यामुळे पुन्हा प्रज्वलित होणाऱ्या वासना हे दुष्टचक्र पुन्हा पुन्हा समजावून सांगून मुक्ततेसाठीची इच्छा निर्माण करीत आहेत. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.